Hi student, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn practice set 3.3 of chapter number 3 triangle of standard 9th math second. But before this we will see some theorems, some results. Practice set 3.3 बघण्यापूर्वी आपण काही रिझल्ट्स बघणार आहोत, थेरम बघणार आहोत. बरोबर. आता फर्स्ट थेरम काय, आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. व्हॉट इज मीन बाय आयसोस्केलस ट्रायंगल? If two sides of a triangle are equal, then it is called isosceles triangle, right? समद्विभुज त्रिकोण. अथवा if two sides of a triangle are congruent, if two sides are congruent, then the angles opposite them are congruent. जर sides का असतील, दोन एक ट्रायंगल आहे ABC, याच्या दोन्ही साइड जर इक्वल असतील तर त्यांचे अपोजिट अँगल म्हणजेच काय, ह्या साईडच्या AC चे अपोजिट कोण आहे, ABC, अँगल ABC, याच्या अपोजिट कोण, अँगल ACB. आपल्याला काय दाखवायचं आहे, इन ट्रायंगल ABC साइड AB इज कॉन्ग्रुएंट AC, राईट. AB आणि AC काय कॉन्ग्रुएंट आहे. त्याच्यानंतर काय, टू प्रूव्ह अँगल ABC मीन्स दिस अँगल ABC कॉन्ग्रुएंट विथ अँगल ACB. हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कसे दाखवतील बघा. याच्यात काय कन्स्ट्रक्शन केलेले आहे, ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल BAC. हा जो अँगल BAC याचा बायसेक्टर दिस BAC. आता हे टेक्स्टमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेलं आहे, जास्त फिलिंग्स नाही, पण ॲक्टिव्हिटी न विचारता हे विचारलं जाऊ शकतं. अँगल BAC हा काय, AD बायसेक्टर काढला, तो कुठे इंटरसेक्ट होतो, डीमध्ये. BCला डीमध्ये इंटरसेक्ट होतो. ड्रॉ द बायसेक्टर ऑफ अँगल BAC विच इंटरसेक्ट साइड BC ॲट पॉईंट D. आता बघा इथे आपल्याला दोन ट्रायंगल भेटतात. दिस इज वन ट्रायंगल, हा एक पार्ट अर्धा आणि सेकंड हा, राईट. इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल ACD. व्हॉट यू गेट, ABD and ACD. सेगमेंट AB, हे सेगमेंट AB बघा कसे, ABC बायसेक्टर D. दिस वन ट्रायंगल. हाँ, याच्यात काय जातं, AB इज सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. दिस इज गिवन. अगेन अँगल BAD हा काय बायसेक्टर आहे, सो अँगल BAD and CAD both are congruent. Why? Construction. अगेन सेगमेंट AD हा AD, ह्या पण ट्रायंगलसाठी ह्या पण कॉमन साइड, सो कॉमन साइड and therefore what do it by SAS. कोणती टेस्ट, therefore by side angle side by SAS test, triangle ABD and triangle ACD are congruent and therefore what do we get angle ABD congruent angle ACD. हा अँगल आणि अँगल काय कॉन्ग्रुएंट. वाय, करस्पॉन्डिंग angles of congruent triangles. And ABD is nothing but ABC. ABD पर्यंत आपण ABC पूर्ण लिहू शकतो. and ACD is nothing but ACB. हे आपलं टू प्रूव्ह होतं, म्हणून काय अँगल ABC is congruent angle ACB since D is on BC. proved. पण एक कोरोलरी पाहणार आपण. जस्ट आपण आयसोस्केलस ट्रायंगल थेरम बघितला की द अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. एकरूप बाजू समोर कोण काय राहतात, एकरूप असतात. इथे बघा आता, इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर
ऑल साइड्स जर इक्वल असेल तर काय राहील, ऑल अँगल्स आर कॉंग्रुएंट, दॅट इज दिस इज इक्विलॅटरल ट्रायंगल्स. आणि वी नो दॅट ऑल अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर कॉंग्रुएंट. जस्ट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बाय युजिंग आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. कोरोलरी मीन्स दॅट इज सब थेरम विच इज प्रूव्ड फ्रॉम इझिली फ्रॉम थेरम. आपण आयसोस्केलस ट्रायंगल थेरम बघितलं. द अँगल अपोजिट टू कॉंग्रुएंट साइड्स आर कॉंग्रुएंट. राईट. आता इथे बघा, इन ट्रायंगल ए बी सी all three sides are equal, right? Side AB is congruent, side BC is congruent, side AC. Now we take what we have to prove, that angle ABC is congruent, angle ACB is congruent, angle BAC. Proof in triangle ABC, side AB is congruent, side AC given, and therefore by isosceles triangle theorem, angle ABC, right? जर ह्या दोन्ही साइड्स इक्वल आहेत, हे दोन्ही अँगल्स इक्वल बाय आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. ऑल्सो इन ट्रायंगल ABC, AB is equal to side AB is congruent, side BC. पहा आता जस्ट हा ट्रायंगल असा घेऊ आपण. आता AB and BC, these two sides are congruent, so angle opposite them is angle BAC, and its opposite कोण, angle ACB. therefore angle ACB BAC, just by isosceles triangle theorem. therefore by isosceles triangle theorem, मी या दोन्ही साइड घेतल्या म्हणून काय अँगल ACB अँगल BAC. सो बाय 1 and 2 ACB बघा कॉमन आहे दोघांमध्ये. therefore by 1 and 2 angle ABC congruent angle ACB is congruent angle BAC, that is all angles are congruent. Okay. Now we will see converse of isosceles triangle theorem. काय converse, मागच्या काय होतं आपण, साइड कॉंग्रुएंट देन अँगल्स कॉंग्रुएंट. अँगल कॉंग्रुएंट इथे काय दाखवायचं आपल्याला, साइड्स कॉंग्रुएंट दाखवायचं. इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉंग्रुएंट देन द साइड्स अपोजिट टू देम आर कॉंग्रुएंट. आता बघा हा ट्रायंगल PQR आहे. PQRचे हे दोन्ही अँगल्स काय, अँगल PQR आणि अँगल PRQ आर कॉंग्रुएंट. आपल्याला काय दाखवायचं, साइड PQ कॉंग्रुएंट विथ PR हे दाखवायचं आपल्याला कॉन्व्हर्स. कन्स्ट्रक्शन इथे एक कन्स्ट्रक्शन केलं परत की अँगल QPRचा बायसेक्टर काढला. इट इंटरसेक्ट साइड QR ॲट M. कुठे इंटरसेक्ट होतो, M मध्ये, राईट. दिस वन, राईट. आता बघा काय दाखवायचं आपल्याला, साइड PQ इज कॉंग्रुएंट साइड PR. इथं आपण परत आपलं कॉंग्रुएन्सी ऑफ ट्रायंगलचा यूज करणार आहे. इन ट्रायंगल PQM, this triangle, in triangle PQM and PRM, what we get, angle PQM is congruent angle PRM. This is PQM and PRM. This one, angle PQM is congruent angle PRM, right. त्याच्यानंतर बघा angle QPM, this angle, and angle RPM, this congruent. हे काय construction. Also segment PM is congruent segment PM. Right, and therefore PQM, this is side angle,
एस ए बा ही साइड आणि अँगल बाय एस ए टेस्ट triangle, both triangles are congruent and therefore what we get, segment PQ is congruent with segment PR, corresponding side of congruent triangle, right? Okay. Now next बघा property of 30, 60, 90 triangle. एक theorem आहे आपण 30, 60, 90 triangleचा. जर का if the acute angles of a right angle triangle, हा जो right angle triangle आहे याचे दोन acute angle हे काय असतील, एक का असेल 30 डिग्री असेल आणि दुसरा का असेल 60 डिग्री, 30 डिग्री आणि 60 डिग्री. देन द लेंथ ऑफ द साइड अपोजिट टू 30 डिग्री, या 30 डिग्रीच्या अपोजिट जी साइड ए बी ही काय म्हणतो तो, इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेनियस. काय ए बी इज इक्वल टू 1/2 ए सी आणि सेकंड काय, अँड लेंथ ऑफ अपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्रीच्या अपोजिट कोणती, बी सी, ही काय होईल म्हणतो √3/2 ए सी. याच्या हायपोटेनिसच्या किती टाइम्स, √3/2 टाइम्स. इकडे किती टाइम्स होती, हाफ टाइम्स 30 डिग्रीच्या. हा थेरम महत्त्वाचा आहे, 10thला पण आहे, पायथागोरस थेरम म्हणून एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा रिझल्ट लागणार आहे. बरं, 30 डिग्रीच्या अपोजिट साईड ए बी ही काय दाखवायची, हाफ ए सी, आणि 60 डिग्रीच्या हाफ अपोजिट कोणी बी सी ही काय दाखवायची, √3/2 टाइम्स ए सी. बघा इथं काय गिवन, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज 90 डिग्री, अँगल सी 30 डिग्री, अँगल ए 60 डिग्री. हे परत एक ॲक्टिव्हिटी दिली आहे आपल्याला, ए बी इज इक्वल टू काय 1/2 ए सी, ए बी इज इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला 1/2 ए सी, आणि बी सी इज इक्वल टू काय दाखवायचं आहे. आता दोन्ही आपल्याला वेगवेगळे ॲक्टिव्हिटी दिलेले आहे, मी एकत्रच लिहित होता. बी सी इज इक्वल टू काय दाखवायचं आहे, √3/2 ए सी. राईट, आता इथे बघा कन्स्ट्रक्शन काय घेतलं, टेक ए पॉईंट डी ऑन द एक्सटेंडेड सेगमेंट ए बी. डी पॉईंट घ्यायचा इथे, कसा घ्यायचा आहे पण तो, सच दॅट ए बी इज इक्वल टू बी डी, ए बी आणि बी डी काय राहील, सेम राहील. बरोबर, त्याच्यानंतर काय, ड्रॉ सेगमेंट डी सी, सेगमेंट डी सी ड्रॉ करायचे. अथवा इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी डी सी, ए बी सी आणि डी बी सी, हा एक आणि हा, हे दोन ट्रायंगल काय काय, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी बी, ए बी इज कॉन्ग्रुएंट डी बी. कन्स्ट्रक्शन बरं पहा, आपण डी हा पॉईंट असा घेतला की ए बी बरोबर काय भेटलं, बी डी घेतलेले. आता दोन ट्रायंगल घेतोय आपण, कोणते दोन ट्रायंगल, जस्ट दिस न्यू कन्स्ट्रक्टेड अँड दिस इज ओरिजिनल ट्रायंगल. बट काय ए बी डी आपलं कोणते, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी बी, अँगल ए बी सी, अँगल ए बी सी आणि अँगल डी बी सी कॉन्ग्रुएंट. वाय, each of 90, right? And therefore the next one, segment BC is congruent with segment BC. बरोबर, सेगमेंट बी सी आणि सेगमेंट बी सी काय राहील, कॉन्ग्रुएंट. ह्या पण ट्रायंगलसाठी पण, ह्या पण ट्रायंगलसाठी कॉमन साइड. and therefore by which test, side angle side, by SAS test, these two triangles are ABC, triangle ABC is common triangle DBC, right? And therefore what do we get, angle BAC, this angle BAC and angle which one, BDC, हे दोन्ही अँगल काय भेटणार आपल्याला, कॉन्ग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. 30, 60, 90चाच थेरम आपण कंटिन्यू करतोय. काय झालं, अँगल BAC and angle BDC, these two angles are congruent, so this 60 degree, so this is also 60 degree. In triangle ABC, BAC is 60 degree, therefore BDC हा पण काय भेटला आपल्याला 60 degree. आता therefore in triangle DAC, in large triangle ADC, this angle 60 degree, this is also 60 degree, so this remaining also 60 degree. Sum of triangle ADC is 180, so these two are 60, so this ACD also 60 degree, right? अथवा
देअरफॉर ट्रायंगल ए डी सी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. याचे तिन्ही पण अँगल्स काय इक्वल आहेत बरोबर. तर काय राहिला इक्विलॅटरल ट्रायंगल बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. त्याची जी कोरोलरी होती कॉन्व्हर्सची ते तुम्ही करून घ्या पूर्ण. त्याच्यात काय जर अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे तर साईड्स पण काय राहतील कॉन्ग्रुएंट राहतील बरोबर. आता ए सी इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू डी सी. मग काय होतं आपलं ए सी इज इक्वल टू डी सी इज इक्वल टू ए डी. ऑल थ्री साईड्स आर इक्वल. बट आता आपण कन्स्ट्रक्शननुसार काय घेतलं तर बी हा मिड पॉईंट आहे कोणाचा ए डीचा. जितकं ए बी घेतलं तितकं काय घेतलं बी डी. सो ए बी अँड बी डी आर इक्वल. सो बी इज द मिड पॉईंट ऑफ ए डी मीन्स ए बी इज इक्वल टू हाफ ऑफ ए डी. ए बी इज इक्वल टू वन हाफ ए डी. बट ए डी इज इक्वल टू काय ए सी अँड डी सी. सो ए डी इज इक्वल टू ए सी. सो ए बी इज वन हाफ ए सी. हाफ प्रूव्ह झाला आपला. ए बी काय प्रूव्ह करायचं होतं साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्युस राईट. त्याच्यानंतर बघा ऑल्सो इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज 90 डिग्री. देअरफॉर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता कोणता घेऊ आपण ए बी सी हा ट्रायंगल ए बी बा जितकं आपण प्रूव्ह केलेलं आहे जस्ट ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. That is one AB is nothing but AB is one half AC. So here I can prove, I can put AB AC oh 1 by 4 AC square. AB is one half AC. So this is 1 by 4. Just AB च्या जागेवर काय 1 by 2 AC टाकला तर 1 by 4 ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू काय ए सी स्क्वेअर. सो बी सी स्क्वेअर हा 1 by 4 ए सी स्क्वेअर तिकडे जाताना काय मायनस ए सी स्क्वेअर मायनस 1 by 4 ए सी स्क्वेअर. व्हॉट यू गेट 1 minus 1 by 4. 4 minus 1 3. 3 by 4 AC square. What do you get? And therefore by taking square root BC square चा काय BC root 3 by 2 AC. So side opposite to 60 degree is root 3 by 2 times hypotenuse. This is proved. नेक्स्ट बघा प्रॉपर्टी ऑफ 45 45 90 ट्रायंगल. आता आपण 30 60 90 ट्रायंगल बघितला. आता 45 45 90 हा पण महत्त्वाचा आपल्यासाठी टेनसाठी. पण इफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 45 90 45 45 90 then the length of each side containing the right angle is 1 by root 2 hypotenuse. हे दोन्ही ए बी and BC is equal to काय होतं आपल्याला 1 by root 2 hypotenuse means AC. Now very easy. Given in triangle ABC angle B is 90 degree, angle A and angle C 45 degree. To prove AB is equal to BC 1 by root 2 AC. Now in triangle ABC angle B is 90 degree, angle B is 90 degree, angle A is equal to angle C, angle A is equal to C is 45 degree. Therefore BC is equal to काय आपल्याला AB by isosceles triangle theorem. These angles are equal, so AB is equal to BC by converse of isosceles triangle theorem. Now by Pythagoras theorem, what do you get? AB square plus BC square is equal to AC square. Right? BC is equal to AB आपल्याला हां अथवा but AB is equal to काय आपल्याला AB is equal to BC. So or BC is equal to AB. BC is equal to काय टाकतो मी AB. So AB square plus AB square 2AB square is equal to AC square, and there are 2 equally divided 2 1 by 2 AC square, and therefore AB is equal to 1 by root 2 AC, and therefore AB is equal to BC is 1 half 1 root 1 by root 2 AC. Proof. नेक्स्ट बघा वन टर्म इज मेडियन ऑफ ए ट्रायंगल. यापूर्वी आपण 8ला बघितलं आहे त्याच्या बिफोर बघितलं आहे. मेडियन मीन्स द सेगमेंट जॉईनिंग
if I take ABC is a triangle and if D is the midpoint of BC, then this segment AD is called median, where D is the midpoint of BC. So segment AD is called median of a triangle. The segment joining midpoint of side and opposite vertex is called a median. Now there are three sides of triangle, so we get three medians, right? And the interesting property of these medians are, that is, they are concurrent, means all three medians, these three medians are passing through single point, that is, they are concurrent. Concurrent means they have common point, one point is common, right? Now this point of concurrency, G is known as point of concurrency, it is known as centroid, and this G divides, that is, AG is to GD 2:1. G divides median in the ratio 2:1, that is, AG is to GD is 1. Again BG is to G, BG is to G is also 2:1, and CG is to GF is also 2:1 from this vertex, this double of this GF. Okay. नेक्स्ट बघा, एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी कोणाची, मेडियनची. इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मेडियन ऑफ द हायपोटेनियस. राईट अँगल ट्रायंगलचं मेडियन कुठं काढले, हायपोटेनियसवर मेडियन काढले. द लेंथ ऑफ द मेडियन ऑफ द हायपोटेनियस इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेनियस. दिस मेडियन BD इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेनियस, राईट. याचे हाफ दाखवायचे आपल्याला. इथे एक काम करणार आपण, काय दाखवायचं आपल्याला, BD बा इन ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री, सेगमेंट BD is the median, segment BD is the median and BD is half of AC दाखवायचं. याचा अर्थ काय दाखवायचं, D मिड पॉईंट दाखवायचं कोणाचा, ACचा, राईट. आता BD इज इक्वल टू काय दाखवायचं, 1/2 AC. टेक पॉईंट E ऑन द रे BD. याच्यावर एक पॉईंट घेतो आपण BD. टेक पॉईंट E ऑन रे BD such that BD is equal to D. This part and this part are equal. अथवा प्रूफ, आपल्याला काय दाखवायचं, अथवा हे दोन ट्रायंगल, ट्रायंगल ABD and triangle CD. AD is equal to DC. This is given. This is construction and this is opposite angles, right? So these angles are ये दोन्ही triangles are congruent. Therefore this angle and this angle is congruent. Why? Corresponding angles of congruent triangles. So by alternate angle test, AB is parallel to C. आता AB parallel to C, AB perpendicular to E पण काय perpendicular, that is this angle also 90 degree, right? अथवा दोन ट्रायंगल घेऊ आपण, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ECB. काय काय येईल आपलं, तो दिस वन अँगल ABC अँड अँगल ऑल्सो AB. हे दोन्ही ट्रायंगल्स का AB या साइड्स का राहील कॉन्ग्रुएंट, AB आणि AC दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. AB इज इक्वल टू EC अँगल 90 डिग्री. दिस इज BC कॉमन साइड, राइट. and therefore by SAS triangle, SAS test, triangle ABC congruent triangle ECB, and then what we get we get this B is equal to capital AC, but D is midpoint of B, so BD is equal to 1/2 B, but B is equal to काय AC. जस्ट आपण घेऊ तेव्हा समजेल तुम्हाला, थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे. इन ट्रायंगल ABD and triangle CDE, what we get,
segment AB is found segment DC given segment BD is found with DE construction अँगल ADE अँगल ADB पुस्तकात खूप शॉर्ट दिलेला आहे, आपल्याला त्याला पूर्ण करायचं आहे. अँगल ADB इज फाउंड CDE opposite vertically opposite angles and therefore by side angle side triangle ABD angle काय काय आपल्याला correspond angle triangle ADB CDE ADB count CDE. So what do you get? This angle ABD, this angle ABD count angle DEC, corresponding angles of congruent and triangles, and therefore segment AB is parallel to segment EC, alternate angle test, right? So therefore angle ABC plus angle ECB pair of angle ABC and angle ECB दोघांची सम करेल 180, right? But one is therefore angle ECB is equal to 90 degree. Now in triangle ABC and triangle ECB segment AB is found segment EC, corresponding sides of congruent triangles, कारण हे दोन्ही ट्रायंगल्स काय कॉन्ग्रुएंट आहे. त्याच्यानंतर बघा अँगल ABC ह्या दोन्ही साइड्स बघा, ह्या दोन ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवले, त्याच्या दोन्ही साइड्स आहे AB आणि EC. अगेन दिस अँगल ABC 90 डिग्री, अँगल ECB also 90 डिग्री. Segment BC is found with segment CB, इकडे BC आणि इकडे CB कॉमन साइड, and therefore by SAS test triangle ABC common triangle ECB, and therefore we get AC is equal to B, corresponding sides of congruent triangles. Now BD is equal to 1/2 construction, and therefore B च्या जागेवर काय लिहू शकतो by 1 2 Now we will say practice set 3.3. Question number 1 बघा,
Find the values of x and y using the information shown in figure. जी इन्फॉर्मेशन दिली त्यातून x आणि इथं y ची व्हॅल्यू काढायची. Find the measure of angle ABD and angle ACD. Right? So in triangle ABC, AB is equal to AC. Therefore, by theorem of isosceles triangle. So isosceles triangle theorem. काय जसं दिस ए बी आणि ए सी जर इक्वल आहे त्यांच्या अपोजिट अँगल पण काय इक्वल आहे. अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल ए सी बी आणि देअरफॉर एक्स किती अँगल ए बी सी मेजर काय एक्स इज इक्वल टू 50 डिग्री. ऑल्सो in triangle BDC, what do you get? BD is equal to BC, BD is equal to CD. BD is equal to CD and therefore by theorem of isosceles triangle, what do it? Angle DBC, angle DCB. DCB as it unknown, therefore y is equal to 60 degree. Also angle ABD, angle ABC, ABD बरोबर काय ABC प्लस DBC. हाँ ABC किती आला तो x ची व्हॅल्यू 50 डिग्री प्लस 60 डिग्री and angle ACD, angle ACB plus angle DCB. (110 degree). Okay. Question number 2 बघा. The length of the hypotenuse of right angle triangle is 15. Find the length of the median of its hypotenuse. Right? अथवा जस्ट आपण आता थेरम प्रूव्ह केला आपण ABC right angle triangle BD is the median of the hypotenuse. So this BD is half of AC. Let in triangle ABC, angle ABC is equal to 90 degree, AC is equal to 15. We know that segment BD is the length of median of its segment BD is the median group. Hypotenuse. We know that in right angle triangle the length of median of the hypotenuse is half of and therefore
is half of BD is equal to 1 half AC. So 1 half into 15, that is 7.5 units. Okay. Next bar, in triangle PQR, angle Q is 90 degree, PQ is 12, QR is 5 and QS is a median. Find length of QS. Right? आता बघा इथे काय दिलं आपल्याला PQR, PQ 12, QR 5. Find QS. QS find करायचं आपल्याला. QS is the median on hypotenuse. Right? Just we have to first find PR. QS किती येणार आहे? 1 half PR येणार आहे. Right? Now in triangle PQR, angle Q is 90 degree. Therefore by Pythagoras theorem, PR square is equal to (12 square plus 5 square) 169, and therefore PR is equal to 13. Now QS is equal to 1 half PR, median on hypotenuse. What is PR? 13. QS is 6.5. Last question बघा 3.3 चा. In figure point O is the point of G is the point of concurrency of the medians of triangle PQR. G हा काय point of concurrency आहे median. PT is median. This is 1, this 3 median of triangle PQR. GT is 2.5. Find the length of PG and PT. Now we know that centroid divides the medians in the ratio 2:1. Therefore PG is equal to 2 times GT. PG is 2 times GT. So 2 into 2.5. So PG is 5. Also PT is equal to PG plus GT. PT का है PG plus GT. PG 5. That is 7.5. Okay.